ऑगस्ट महिना चालू झाला की सणावारांची लिस्टच चालू होते. एकामागून एक सण येत असतात आणि आपण मंदिरात जाऊन नारळ फोडत असतो. आता नारळ फोडल्यावर इथे घरामध्ये खोबऱ्याचा ढीग पडला होता. आता या खोबऱ्याचं करायचं काय? तर मी पण मस्त अशी बर्फी बनवली. चला तर मग सुरुवात करूया. सर्वात आधी बरं का, खोबऱ्याच्या वरचं जे कवच असतं ब्राऊन ते काढायचे, कट करायचे आणि इथे वाटून घ्यायचे मिक्सरमध्ये. आता हे वाटल्यानंतर 2 कप काढायचे खोबऱ्याचा चव. आता हा चव झाल्यानंतर आपल्याला भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये मस्त अशा तुपामध्ये. आता तुपात भाजून झालं की गोडाच्या प्रमाणासाठी 1 वाटी साखर घ्यायचे. 2 कप खोबऱ्याच्या चवासाठी 1 कप साखर परफेक्ट आहे. तर ही बर्फी आपली छान अशी तयार झालेली आहे. आता आपण याला ताटावरती सेट करायला ठेवूया. तर ताटात आपण काळजीपूर्वक टाकायचे कारण गरम मिश्रण आहे. आता ह्याला वाटीच्या सहाय्याने पसरवायचे. त्याच्यावरती काजू, बदाम, पिस्ते सगळे टाकायचे. त्यानंतर एक 5 मिनिटं झाल्यानंतर कट करायचे. तर मस्त अशी बर्फी आपली अर्धा ते 1 तासानंतर सेट होते. तुम्ही नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि जाता